नमस्कार. कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्या सोबत. कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर. कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी. जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी. अखेर पळसपेतील अनधिकृत इमारत जमीनदोस्त. अधिकाऱ्यांना उशिराने शहाणपण. ग्राहकांच्या फसवणुकीला जबाबदार कोण? पळसपे ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 115/5 115/6 वर बांधलेल्या इमारतीवर अनधिकृतपणाचा ठपका ठेवत अखेर सिडकोने कारवाई केली. संपूर्ण इमारतच जमीनदोस्त करण्यात आली. मात्र या इमारतीत फ्लॅट बुक केलेल्यांचे पैसे परत मिळणार का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. संबंधित इमारत बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत होत्या. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांचे पैसे यात अडकले असल्याचं बोललं जात आहे. नैनाचे अधिकारी श्री भांगरे यांना जाधव नामक विकासकाने मॅनेज केलं असल्याचं बोललं जात होतं. नैना कार्यालयाकडून यापूर्वी MRTP कायद्यान्वये नोटीसही बजावण्यात आली होती. या नोटीसीला केराची टोपली दाखविले गेल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. अखेर दबावापोटी का होईना अधिकाऱ्यांनी कारवाईचं धाडस केलं. परंतु गोरगरिबांनी फ्लॅट नोंदणीसाठी गुंतवलेले पैसे आता परत मिळतील का? त्यांच्या फसवणुकीला जबाबदार कोण? की दुर्लक्ष करणाऱ्या सिडको नैनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल. या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया नव्या बातमीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या TV न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बातमीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.